नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 24 ऑगस्ट 2025। चला तर पाहूयात आपण आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय निवडक आणि महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। ओके, तर चला आजचा पहिला प्रश्न आहे, नुकताच कोणत्या अंतराळ संस्थेने युरेनस म्हणजेच अरुण ग्रहाचा 29वा उपग्रह शोधला आहे? याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए नासा। तर नासाने हा जो युरेनस जो ग्रह आहे म्हणजे अरुण जो ग्रह आहे त्याचा 29वा उपग्रह शोधला आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नासाबद्दल थोडीशी माहिती पाहूयात आपण। ओके, बघा, नासा म्हणजे इंटरनॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन। ओके, याची स्थापना झाली होती 1958 रोजी आणि याचं मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC, अमेरिका। ओके, एवढी माहिती लक्षात ठेवा नासाबद्दल। चला दुसरा प्रश्न आहे, बघा, खालीलपैकी कोणत्या देशाने सस्टेनेबल पॉवर 1404 मिसाईल अभ्यास सुरू केला आहे? ओके, तर याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी इराण। तर विद्यार्थी मित्रांनो, इराण या देशाने नुकताच सस्टेनेबल पॉवर 1404 हा मिसाईल अभ्यास सुरू केला आहे। ओके, तर इराणची राजधानी आहे तेहरान। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 3, बघा, नुकतेच कोणते राज्य भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल ऑप्शन डी केरळ। तर नुकतेच केरळ राज्य हे भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे। ओके, तर लक्षात ठेवा IMP प्रश्न आहे हा। ओके, चला प्रश्न क्रमांक 4 पाहूयात आपण। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोणत्या देशाला रुबेला मुक्त म्हणून घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए नेपाळ। तर नेपाळ या देशाला नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने रुबेला मुक्त म्हणून घोषित केले आहे। ओके, तर बघा थोडीशी माहिती पाहूयात आपण नेपाळबद्दल। थोडीशी माहिती पाहूयात आपण जागतिक आरोग्य संघटनेबद्दल। ओके, चला बघा, जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच 18 ऑगस्ट 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली होती। त्यामध्ये नेपाळला रुबेला मुक्त देश म्हणून घोषित केले आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, एवढी माहिती लक्षात ठेवा। नेपाळची राजधानी आहे काठमांडू। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 5 आहे, चर्चेत असणारी सहरिया जमात भारतातील कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन डी ए आणि बी। ओके, म्हणजेच राजस्थान आणि मध्य प्रदेश। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, भारतातील जी सहरिया ही जमात आहे ही राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये प्रामुख्याने आढळते। ओके, विद्यार्थी मित्रांनो, 6वा प्रश्न आहे, राष्ट्रीय अंतराळ दिवस कधी साजरा केला जातो? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय अंतराळ दिवस दरवर्षी आपण 23 ऑगस्ट रोजी साजरा करतो। ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असेल 23 ऑगस्ट। तर बघा थोडीशी माहिती पाहूयात आपण या दिवसाबद्दल। भारत सरकारने 6 ऑगस्ट 2024 रोजी या दिवसाची घोषणा केली होती आणि दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जातो। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, याचे कारण पाहूयात आपण, हा दिवस कशामुळे नेमका साजरा केला जातो। बघा, 23 ऑगस्ट 2023 रोजी इस्रोच्या चंद्रयान 3 मोहिमेने यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केली। या ऐतिहासिक यशाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा करतो आपण। ओके, तर एवढी माहिती लक्षात ठेवा या दिवसाबद्दल। चला पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन। प्रश्न क्रमांक 7 आहे, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या वर्षापर्यंत भारत सिकल सेल रोगमुक्त होण्याची घोषणा केली आहे? तर बघा,
भारत सिकल सेल रोगमुक्त होण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या वर्षापर्यंत केली आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी 2047. तर 2047पर्यंत भारत सिकल सेल मुक्त होण्याची घोषणा नरेंद्र मोदींनी केली आहे. ओके, थोडीशी माहिती पाहूयात आपण या सिकल सेल डिजीजबद्दल. बघा, सिकल सेल डिजीज हा एक अनुवांशिक आणि रक्ताचा विकार आहे ज्यामध्ये लाल रक्तपेशींचा आकार अर्धचंद्रासारखा म्हणजेच त्याला म्हणतात सिकल सेलसारखा होतो. ओके, बघा, या सिकल आकाराच्या पेशी कडक आणि चिकट असतात ज्यामुळे त्या लहान रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतात. शरीराच्या ऊतींपर्यंत पोहोचणाऱ्या ऑक्सिजनच्या प्रवाहावर परिणाम करतात आणि वेदना व इतर गंभीर आरोग्य समस्या निर्माण करतात. ओके, तर माहिती लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 बघा, उत्तर प्रदेशच्या पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन कोठे झाले? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी गोरखपूर. तर गोरखपूरमध्ये उत्तर प्रदेशच्या पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन झाले. ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 पाहूयात आपण. बघा, S&P ग्लोबलने 18 वर्षाच्या अंतराळानंतर मजबूत वाढ आणि राजकोषीय एकत्रीकरणाचा अहवाल देत भारताचे सार्वभौम रेटिंग कितीपर्यंत वाढवले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी BBB. ओके, तर याची रेटिंग BBB केली आहे, पहिल्यापेक्षा वाढवली आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. शेवटचा प्रश्न आहे. 15 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये कोणत्या युवा केंद्रित उपक्रमाची घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना. तर लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाची योजना आहे ही आणि IMP प्रश्न आहे. ओके, तर पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना याची घोषणा 15 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.